बरं, कार्तिकचं ऑफिस कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे मागे एकदा म्हणाला होता तो की त्याच्या बाबांचा बिझनेस जॉईन करण्याचा पर्याय होता त्याच्याकडे, पण त्याला स्वतःचं काहीतरी करून दाखवायचं होतं म्हणून हा बिझनेस सुरू केला त्यांनी. नाही, ऑफिस वगैरे छान आहे. एवढ्या लहान वयामध्ये स्वतःचा बिझनेस सुरू केलाय, कौतुकाचीच गोष्ट आहे ती. पण मी तिथे असताना त्याला एक फोन आला होता. कोणाचा होता मला काही कळलं नाही, पण बीएमसी मधल्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला मॅनेज करण्याच्या संदर्भात तो बोलत होता. म्हणजे पैसे देण्याच्या संदर्भात तो बोलत होता. बहुतेक त्याचं काम बीएमसीत अडकलेलं असावं. अहो, मग तुम्ही मदत करायची ना त्याला. नाही म्हणजे सगळ्या डिपार्टमेंट मध्ये तुमची ओळख असेलच ना. नाही नाही, काम एवढं साधं सरळ नसणार आहे ते. कारण तो पैसे द्या, काय वाटेल ते करा, पण काम झालं पाहिजे असं काहीतरी बोलत होता. एव्हाना पैसे देऊन ते काम झालंही असेल त्याचं. अहो, पण जर समोरूनच त्याच्याकडे लाच मागितली गेली असेल तर तो तरी काय करेल बिचारा. नाही म्हणजे तुम्ही मला सांगा, सर्वसामान्य माणसांनी अशा वेळेला काय करायला पाहिजे? उमा, तुला माहिती आहे की मी ही गोष्ट फार निष्ठेने पाळतो. माझ्या आयुष्यामध्ये भ्रष्टाचाराचा एकही पैसा मी कमावलेला नाही आणि मी कोणाला कधी दिलेलेही. त्यामुळं माझ्या मुलांवर सुद्धा मी त्याच पद्धतीचे संस्कार केलेले आहेत. त्यामुळं त्याला मी आपला नाही मानू शकत. आपल्या मुलांच्या पंक्तीमध्ये तो नाही बसू शकत. मी एक सांगू का? म्हणजे आपल्या देशातले साधारणतः 90% लोक असंच करत असतील. उरले किती? 10%. म्हणजे त्या 10%मध्ये तुम्ही मोडता. सॉरी, म्हणजे कदाचित मी जास्त बोलत असेन, पण मला सांगा, ही जी 90% लोक आहेत ही सगळी वाईट आहेत का? अहो, हा तुमच्या सरकारी कार्यालयाच्या सिस्टीमचा एक भाग बनलाय. त्याशिवाय लोकांची कामच होत नाही. अच्छा, म्हणजे तू त्याच्या या सगळ्या वागण्याचं समर्थन करतेस का? नाही, मी काही समर्थन करत नाहीये, पण एखाद्यानं लाच दिली किंवा घेतली तर तो लगेच वाईट होतो का? मी असं म्हटलेलंच नाही की तो वाईट माणूस आहे, पण तो जे काय करतोय ते माझ्या संस्कारांमध्ये बसत नाही. माझ्या मुलांवर फार चांगल्या पद्धतीचे संस्कार मी केलेले आहेत आणि माझ्या मुलांच्या पंक्तीत तो बसत नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. अहो, पण मग यालाही समजा ना आपला मुलगा आणि संस्कार करा ना. संस्कार असे 4-5 दिवस संस्कार केले आणि मुलगा सुधारला असं नाही होत का ते? अहो, असं कसं? आपल्याला कसं ठाऊक? कदाचित बदलेलाय तो. आणि हे बघा, प्लीज तुम्ही असं एकेका गोष्टीवरून त्याला जज नका करू. नाही, मी जज नाही करत आहे. फक्त जे काही चाललंय त्या सगळ्याची नोंद मात्र माझ्या काळ्या वहीत ब्लॅक बुक मध्ये लिहून ठेवणार. महिना झाल्यानंतर मग ठरवू. म्हणजे मी ठरवेन काय करायचं ते.